सगळं चांगलं चालत असताना मित्रांनो मध्येच काही ना काही अडचणी येते. तुम्ही बघितलं असाल मागच्या व्हिडिओमध्ये मला तो खांब हटवण्यासाठी गाडी आहे माझी साईडला उचलून ठेवावी लागली होती आणि 27 किंवा 28 तारखेला आपण बंद केलं होतं शॉप आणि आज 4 तारीख आहे. 4 तारीखला ओपन करतोय. दिवस फक्त 8 का 9 दिवस झाले होते आपलं दुकान उघडून आणि बंद करावं लागलं होतं. आता तरी मी खुश होतो कारण जाऊ दे आता ते काहीतरी होणार होतं. त्यामुळे गाडी काढायचीच होती आपल्याला मागे पण. पण बोललो ते कधी होतं ना कधी नाही. त्यांच्यासाठी एवढा वेळ थांबलो असतो तर आपलं शॉप अजून बंदच असतं. काम तर त्यांचं सगळं पूर्ण झालं होतं मित्रांनो. आता बघूयात नवीन काय कोणती अडचण येते आपल्याला. अडचणीशिवाय काही दिवसच जात नाही. तर ठीक आहे मित्रांनो, तरी खुश होतो कारण कस्टमर आपले चालू होते म्हणून काय एवढं वाटत नव्हतं आणि कस्टमरना माहिती आहे बाबा हा बंद का ठेवतो. आता एवढं काम चालू होतं म्हणून सगळ्यांचीच दुकानं बंद होते. फक्त बाजूला एक दुकान चालू असायचं कारण त्यांची कशी हातगाडी होती मित्रांनो. ढकलता येतं म्हणजे काय काम असतं. तर आपली कशी एकदा साईडला ठेवली की हटवता येत नाही आणि आपली पण पहिली हातगाडीच होती. हातगाडीवरनं आपला प्रवास इथपर्यंत आलेला होता. आणि मंचुरियन पण मित्रांनो चालू केले. ना कसला बोर्ड लावला ना काय लावलंय. मंचुरियन डायरेक्ट चालू केलेत आम्ही आणि कस्टमर आणि वाटलं नव्हतं मित्रांनो शेवट असा होईल. आम्हाला ना पंढरपूरचे 2 मित्र भेटले होते. म्हणजे मित्र नव्हते ते असेच चाय प्यायला आले आणि बोलले, "भावा तुझा चाय क्वालिटी एक नंबर." आपलं मन प्रसन्न झालं. त्यांना बोललो, "व्हिडिओमध्ये तुमची बाईट घेऊ का?" ते बोलले, "काही हरकत नाही, घे बिंदास." आणि त्यांची बाईट घेतली आणि खरंच त्यांना खूप मन प्रसन्न झालं चाय पिऊन आपलं.